नमस्कार. आज आपण सॉफ्ट असे कापसासारखे दही वडे बनवून घेणार आहोत. दही वडे बनवण्यासाठी लागणारं दही कसं बनवायचं, त्याचप्रमाणे सॉफ्ट कापसासारखे दही वडे बनवण्यासाठी खूप साऱ्या ट्रिक्स आणि टिप्सचा वापर करणार आहोत. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर दही वडे बनवण्यासाठी इथे आपल्याला उडदाची डाळ लागणार आहे, ते देखील बिनसालीची. तर इथे मी वाटी भरून उडदाची डाळ जी आहे ती भिजत घातली होती. तर तासभरापूर्वी ही डाळ भिजत घातलेली आहे आणि छान अशी भिजून तयार झालेली आहे. तर या डाळीला आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान बारीक अशी याची फाईन पेस्ट बनवून घेणार आहोत. तर आता ही डाळ या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि त्याची छान अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. डाळ इथे वाटून झालेली आहे आणि कुठेही या डाळीमध्ये रवाळ देखील कण जाणवत नाही आहे. तर अशा प्रकारची डाळ आपल्याला दळून घ्यायची आहे. तर इथे मी दळून घेतलेली जी डाळ आहे ती आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि शिल्लक राहिलेली डाळ देखील अशाच प्रकारे आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर आता ही शिल्लक राहिलेली डाळ देखील मी वाटून घेतलेली आहे आणि याला देखील आपण या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. डाळ वाटत असताना आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान अशी बारीक डाळ दळून घेतलेली आहे. यामध्ये आता थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची टिप, कापसासारखे दही वडे होण्यासाठी इथे आपल्याला हे जे पीठ आहे छान असं फेटून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटासाठी पीठ छान फेटून घेतलं की मस्त हलकं फुलकं तयार होतं. आता ते पीठ आपण पाण्यामध्ये घालून घेऊया आणि हे पीठ आता पाण्यामध्ये घातल्यानंतर पाण्यावरती तरंगत आहे. तर अशा प्रकारचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं. तर आता हे पीठ तयार झालेले आहे वडे बनवण्यासाठी. तेल गरम करत ठेवलं होतं आणि गॅस इथे मध्यम आचेवरती आहे आणि आता आपल्याला अशा प्रकारे हाताची बोटं पाण्यामध्ये बुडवून घ्यायची आहेत आणि गोल गरगरीत असे वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. तर तेलामध्ये मावतील इतके वडे मी सोडून घेतलेले आहेत. हे वडे बनवत असताना या पिठामध्ये कुठेही आपल्याला सोडा किंवा बेकिंग पावडर याचा वापर करायचा नाही. हे पीठ छान फेटून घेतलं की मस्त हलके फुलके कापसासारखे असे वडे बनून तयार होतात. तर मस्त सोनेरी रंगावरती हे वडे तळून घ्यायचे आहेत. मध्यम आचेवरती छान असे तळून झालेले आहेत. याला आपण काढून घेऊया आणि शिल्लक राहिलेल्या पिठाचे देखील वडे आपण इथे बनवून घेणार आहोत. तर आता बऱ्यापैकी इथे ताट भरून हे वडे बनवून तयार झालेले आहेत. आता या दही वड्यासाठी लागणारं दही बनवून घेऊया. तर घरचं असं घट्टसर दही घेतलेलं आहे मी आणि आता या दह्याला आपल्याला गोड बनवून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार साखर घालून घ्यायची आहे. आपल्या आवडीनुसार गोड तुम्ही कमी जास्त देखील करू शकता. तर इथे 7 ते 8 चमचे मी साखर घालून घेतलेली, छान असं फेटून घ्यायचंय. आता दही हे घट्ट आहे त्यामुळे इथे आपल्याला दही हे हलकसं सैलसर करून घ्यायचंय. म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. पुन्हा फेटून या दह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायची आहे. आता दही तयार झालेलं आहे. याला बाजूला ठेवून घेऊया आणि आता इथे एका मोठ्या बाउलमध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपण जे तळून घेतलेले जे वडे होते ते सर्व वडे आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हलक्या हाताने आपल्याला हे वडे या पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत आणि हे वडे आपण हलक्या हाताने दाबून घ्यायचे आहेत, पिळून घ्यायचे. जास्त जोर लावून न पिळता हलक्या हाताने हे वडे पिळून घ्यायचे आहेत. आता असं करण्यामागे एक कारण आहे आणि सगळ्यात महत्त्वाची टिप, या वड्यांमध्ये जास्तीत जास्त तेल असतं ते हे निघून जातं आणि दुसरी गोष्ट वडे हे पटकन दह्यामध्ये भिजण्यास मदत होते. त्यासाठी इथे आपल्याला दही अशा प्रकारे पातळ करून घ्यायचं आहे. जास्त पातळ न करता कन्सिस्टन्सी थोडीशी दाटसरच ठेवायची आहे दह्याची आणि आता हे वडे भिजतील इतकं हे गोड दही आपल्याला या वड्यांवरती घालून घ्यायचंय. तर बऱ्याचदा दही वडे तुम्ही खाल्ले असतील तर हे जे दही असतं दही वड्यातलं तर ते साधारणपणे गोडसर असतं. त्यामुळे इथे आपण यामध्ये साखर घालून घेतली. बऱ्याच ठिकाणी यावरती हिरवी चटणी आणि खजुराची चटणी देखील वापरली जाते. तर आपण इथे चटण्यांचा वापर करणार नाही आहोत. आता या दही वड्यावरती आपल्याला फोडणी घालून घ्यायची. गरम तेलामध्ये जिरी, मोहरी आणि लाल मिरची घालून थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. तयार झालेली खमंग अशी फोडणी या दही वड्यांवरती आपण घालून घेणार आहोत. तर मस्त आता हे दही वडे खाण्यासाठी तयार आहेत. आता सगळ्यात शेवटी यावर आपल्याला लाल तिखट भुरभुरवून घ्यायचं आहे. तर इथे मी चिमटभर लाल तिखट अशा प्रकारे भुरभुरवून घेते आणि सगळ्यात शेवटी इथे आपल्याला भाजलेले जिरा पूड देखील घालून घ्यायची आहे. यामध्ये असं केल्याने खूप छान असा स्वाद येतो दही वड्यासाठी. बऱ्याच ठिकाणी हिरवी चटणी आणि खजुराची चटणी देखील वापरली जाते, पण आज आपण साध्या पद्धतीने पण तितकेच रुचकर असे घरच्या घरी दही वडे बनवून घेतलेले आहेत. तर आता हे दही वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. आता हे दही वडे आपण सर्व करून घेणार आहोत. तर एका प्लेटमध्ये किंवा एका डिशमध्ये याला आपण काढून घेऊया.
दही वडे खाण्यात तेव्हाच मजा येते ज्या वेळेस हे जे वडे आहेत हे दह्यामध्ये छानपैकी मुरले जातात. आता हे वडे खाण्यासाठी तयार आहेत. तर हे वडे तयार करत असताना सगळ्यात महत्त्वाची टिप, गोडसर दही हे तयार केलेलं सैलसर असावं. दुसरी गोष्ट म्हणजे वडे तळून झाल्यानंतर हे पाण्यामध्ये छान असे मिनिटभर बुडवून हलक्या हाताने दाबून घ्यायचे, म्हणजे दही जास्त लागत नाही आणि मस्तपैकी हे वडे मुरले जातात. तर मस्त सॉफ्ट असे कापसासारखे पहा वडे बनून तयार झालेले आहेत आणि सॉफ्ट असे दही वडे खाण्यासाठी देखील तयार आहेत. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.